नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, दिल्ली पोलीसमध्ये ड्रायव्हर पदासाठीची सर्वात मोठी भरती आलेली आहे आणि मित्रांनो इथं बघा जवळपास 700 पेक्षा अधिक ड्रायव्हर या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने ॲप्लिकेशन करावं लागणार आहे, तिथं तुम्हाला सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे, सिलेक्शनची प्रोसेस काय असणार आहे, अशा सर्व तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भरतीबाबतची संपूर्ण तयारी आहे, ती तयारी आपल्या GSIT सोल्युशन या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर मित्रांनो बघा, ही जी काही परीक्षा होणार आहे, ही जी भरती होणार आहे कॉन्स्टेबल ड्रायव्हर मेल कॅन्डिडेटसाठी आहे आणि ही आहे दिल्ली पोलीससाठीची। आलं का लक्षात? त्याच्यामध्ये बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला 24/9/2025 पासून ते आपल्याला 15/10/2025 पर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन पेमेंट करण्याची लास्ट डेट आहे 16/10/2025। जर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये काही करेक्शन करायचं असेल तर त्याच्यासाठी देखील तारखा दिलेल्या आहेत 23/10/2025 ते 25/10/2025 या दोन दरम्यानमध्ये काय करू शकता आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जर काही चेंजेस असतील, करेक्शन असेल तर ते करू शकता। इथं बघा टेंटेटिव्ह एक्झामची तारीख दिलेली आहे डिसेंबर 2025 किंवा 2026 जानेवारी या वेळामध्ये तुमची परीक्षा होणार आहे। आलं का लक्षात? मित्रांनो ही टेंटेटिव्ह तारीख असणार आहे परीक्षेची। त्याचबरोबर इथं तुम्हाला टोल फ्री नंबर देखील दिलेला आहे तुम्हाला फॉर्म भरत असताना काय अडचण आल्या त्यासाठी। तर आता आपल्याला इथं पाहायचं आहे की इथं आपल्याला जागा कशा पद्धतीने दिलेल्या आहे आणि एकूण किती जागा आहेत त्या। बघा इथं आपल्याला पे स्केल जे असणार आहे ते 21,700 ते 69,100 रुपये इतकं पे स्केल असणार आहे। आणि इथं बघा आपल्याला कास्ट कॅटेगरीनुसार जागांचं वर्गीकरण देण्यात आलेलं आहे। एकूण 737 जागा ज्या आहेत त्या कॉन्स्टेबल ड्रायव्हरच्या भरल्या जाणार आहेत। मेल कॅन्डिडेटसाठीची ही भरती असणार आहे। आलं का लक्षात? मेल कॅन्डिडेट ड्रायव्हर कॉन्स्टेबल दिल्ली पोलीस। आता आपल्याला पाहायचं आहे की याच्यामध्ये बघा आपल्याला कास्ट कॅटेगरीनुसार देखील आरक्षण देण्यात आलेलं आहे। एजची वयोमर्यादा बघा किती आहे, 21 ते 30 वर्षाच्या दरम्यान तुमचं वय असलं पाहिजे। आणि जे विद्यार्थी कास्ट कॅटेगरीमधून येतात त्यांना त्यांच्या कास्ट कॅटेगरीप्रमाणे जे शासनाचे स्टँडर्ड्स जे एक्झम्पशन आहे ते एक्झम्पशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, वयामध्ये सूट देण्यात आलेले आहे। आलं का लक्षात? इथं पाहू शकता तुम्ही तक्त्यामध्ये। मित्रांनो आता आपल्याला इथं ज्या काही बेसिक माहिती दिलेली आहे की एक सर्व्हिसमनसाठी काय असणार आहे किंवा आर्मी नेव्हीमधून जर रिटायर झाले असेल तर त्यांच्यासाठी काय असणार आहे ही माहिती दिलेली आहे। आता इथं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं पाहायचं आहे की आपल्याला क्वालिफिकेशन काय लागणार आहे। तुम्हाला 10+2 म्हणजे तुमची 12वी किंवा इक्विव्हॅलेंट तुम्ही पास असणं आवश्यक आहे। डिप्लोमा वगैरे असलं तरी चालणार आहे, डिग्री असेल तरी चालणार आहे। तुमच्याकडे हेवी ड्रायव्हिंगचं लायसन्स असणं आवश्यक आहे मित्रांनो। त्याचबरोबर तुम्हाला व्हेइकलचा मेंटेनन्सचं बेसिक नॉलेज असणं देखील आवश्यक आहे मित्रांनो। ह्याच्यावरती खूप सगळे प्रश्न आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीने होणार आहे, तुमची तिथं कॉम्प्युटराइज ऑनलाईन एक्झाम होणार आहे, त्याच्यानंतर तुमची फिजिकल टेस्ट होणार आहे, मेडिकल टेस्ट होणार आहे आणि ड्रायव्हिंग टेस्ट देखील होणार आहे। त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे। जर बघा इथं तुम्हाला मार्कांमध्ये देखील बोनस पॉईंट मिळणार आहे। NCCचं तुमच्याकडे C सर्टिफिकेट असेल तर 5% मार्क असणार आहे, B साठी 3% आणि NCC A सर्टिफिकेटसाठी 2% मार्क असणार आहेत। आलं का लक्षात? त्याचनंतर बघा तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये देखील मार्कांमध्ये तिथं बोनस पॉईंट मिळणार आहे। तुम्ही डिस्टिंक्शनमध्ये असेल तर 5%, फर्स्ट क्लास 4%, सेकंड क्लास 3% आणि पास क्लास असेल तर 2% तुम्हाला तिथं एक्स्ट्रा मार्क मिळणार आहेत। आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन कधीपर्यंत करायचं आहे तर 15/10/2025 पर्यंत आपल्याला मित्रांनो तिथं ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना मित्रांनो आपल्या सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून सोबत ठेवायचे आहेत। सर्व डॉक्युमेंट तिथं
अपलोड करायच्यात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं ॲप्लिकेशन फी बघा किती आहे, सगळ्यात कमी इथं ॲप्लिकेशन फी देण्यात आलेली आहे की 100 रुपये एवढी फक्त तुम्हाला इथं ॲप्लिकेशन फी असणार आहे। आलं का लक्षात? आणि पेमेंट देखील आपल्याला मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनं भरायचं आहे। तुम्हाला फॉर्ममध्ये करेक्शन असेल तर इथं 2 तारखा दिलेल्या आहेत, 23 ते 25 या तारखांच्या दरम्यान तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये चेंज करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये चेंज करता येणार नाही। इथं तुम्हाला मित्रांनो एक्झाम सेंटर वगैरे कोणते असणार आहेत ते दिलेले आहे। पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक असे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे काय आहेत सेंटर आहेत, त्या ठिकाणी आपण परीक्षा देऊ शकतो। एक्झामिनेशन स्कीम कशा पद्धतीने असणार आहे, पहिली तर तुमची कॉम्प्युटर टेस्ट होईल, त्याच्यानंतर फिजिकल आणि मेजरमेंट टेस्ट होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्याच्यानंतर तुमची ट्रेड टेस्ट घेतली जाणार आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला इथं मेडिकल एक्झामिनेशन द्यावी लागणार आहे। इथं मित्रांनो इंटरव्ह्यू वगैरे नाही, तुम्हाला हे लक्षात घ्या। आता आपल्याला ज्या वेळेला ऑनलाईन कॉम्प्युटर एक्झाम द्यायची आहे त्यावेळेला सब्जेक्ट कोणकोणते आहेत, तर जनरल अवेअरनेस 20 क्वेश्चन 20 मार्कांना, जनरल इंटेलिजन्स 20 क्वेश्चन 20 मार्कांना, न्यूमेरिकल ॲबिलिटी 10 क्वेश्चन 10 मार्काला आणि तुमची जे काही नॉलेज आहे ड्रायव्हिंगचं त्याच्याबाबत सगळ्यात जास्त 50 क्वेश्चन 50 मार्काला इथं विचारले जाणार आहेत। मित्रांनो याच्यामध्ये बघा हे जे काही सगळे टॉपिक दिलेले आहेत हे सगळे टॉपिक मी कव्हर केलेले आहेत आपल्या चॅनलवरती, तुम्हाला निश्चितच याचा फायदा होणार आहे। आणि एकूण 100 क्वेश्चन 100 मार्काला आणि 90 मिनिटांचा इथं तुम्हाला टायमिंग देण्यात आलेला आहे। मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, इथं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे। बघा प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला 0.25 मार्क हे तुमचे कट केले जाणार आहेत, हे लक्षात घ्या मित्रांनो। आणि टेंटेटिव्ह आन्सर की वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाणार आहे, फायनल आन्सर की देखील दिली जाणार आहे। इथं तुम्हाला डिटेलमध्ये सब्जेक्टची माहिती दिलेली आहे की त्याच्यामध्ये काय काय विचारलं जाणार आहे। त्याच्यानंतर तुमची फिजिकल मेजरमेंट टेस्ट जी होणार आहे त्याच्यामध्ये बघा तुमचं एजमध्ये असाल तुम्ही अप टू 30 इयर तर तुम्हाला 7 मिनिटात 600 मीटर काय करायचंय कंप्लीट करायचं आहे। लॉंग जंपचं दिलेलं आहे, हाय जंप दिलेले आहे आणि 30 ते 40 मध्ये असेल तर 8 मिनिटामध्ये आणि 40च्या वरती असाल तर 9 मिनिटामध्ये तुम्हाला 1600 मीटर जे अंतर आहे ते 1600 मीटर अंतर कव्हर करायचं आहे। मित्रांनो इथं स्टँडर्ड हाईट वेट दिलेले आहे, त्या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता। तुम्ही या भरतीची तयारी करत असाल तर त्याच्यासाठीच्या ह्या सगळ्या गोष्टी पाहणं अतिशय गरजेचं आहे। चेस्टचं देखील तुम्हाला इथं स्टँडर्डचं मेजरमेंट दिलेलं आहे मित्रांनो। तर बघा इथं तुमची ट्रेड क्वालिफाईड टेस्ट जी होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं मार्क देण्यात आलेले आहेत। ड्रायव्हिंग टेस्ट होताना इथं तुम्हाला 50 मार्काची टेस्ट होणार आहे आणि 25 मार्क क्वालिफायसाठी इथं देण्यात आलेले आहे। ड्रायव्हिंग फॉरवर्डला 20 मार्क आहे, ड्रायव्हिंग रिव्हर्स 20 मार्क आणि पार्किंगला 10 मार्क असणार आहेत। हेवी मोटार व्हेकलसाठी ड्रायव्हिंग फॉरवर्ड 20 मार्क, ड्रायव्हिंग रिव्हर्स 20 मार्क आणि पार्किंग 10 मार्क आणि ट्रॅफिक रूल वगैरे आहे त्यांच्यासाठी तुम्हाला इथं 25 मार्क दिलेले आहेत। आलं का लक्षात? चला अतिशय जबरदस्त ही भरती आलेली आहे। इथं पण पाहू शकता तुम्ही 25 मार्क आहेत तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग टेस्टबद्दल किंवा नॉलेजबद्दलचं। त्यासाठी मेडिकलचे जे काही स्टँडर्ड रूल्स आहेत त्याप्रमाणे तुमची मेडिकल टेस्ट देखील होणार आहे। मित्रांनो बघा अतिशय चांगली भरती या ठिकाणी आलेली आहे आणि आपल्याला महत्त्वाच्या डॉक्युमेंट कोणत्या लागणार आहे इथं दिलेलं आहे। वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड, पासपोर्ट, ID कार्ड वगैरे ज्या काही डॉक्युमेंट आहेत त्या सर्व डॉक्युमेंट आपण तिथं अपलोड करायचे आहेत। फॉर्म भरत असताना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना तुम्हाला इथं जे काही लिस्ट दिलेली आहे डॉक्युमेंटची या सर्व डॉक्युमेंट तिथं घेऊन जायचं आहे मित्रांनो। याच्याबाबतचा डॉक्युमेंटसाठीचा व्हिडिओ मी पुन्हा तुम्हाला सेपरेट बनवेन। आत्ता फक्त तुम्हाला या परीक्षेबाबतची माहिती आणि सिलेक्शन प्रोसेस जी कशी असणार आहे ती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो। तर बघा इथं आपल्याला अधिकृत वेबसाईट दिलेली आहे, या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन आपण काय करायचे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे ते ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचे आहे। आणि इथं बघा ही जी काही लिंक आहे ती लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो अशाच भरतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर मित्रांनो भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।